नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता पार्थ आणि जीवा देवासमोर हात जोडतात. तर पार्थ आणि जीवा प्रार्थना करत आता देवासमोर म्हणू लागतात, बाप्पा, आतापर्यंत सगळं काही सुरळीत घडलं आहे आणि यापुढे सुद्धा सुरळीतच घडू देत असं म्हणत दोघेही गणपती बाप्पा मोरया असं बोलतात. तर त्यानंतर जीवा पार्थला म्हणतो, दादा, अरे बघता बघता लग्न आलं रे जवळ. तर पार्थ म्हणतो, हो, परवा मेहंदी हळदाणी, त्यानंतर लग्न. तर जीवा म्हणतो, अरे एक गोष्ट विसरलायस का? त्या अगोदर उद्या प्री वेडिंग आहे, ही गोष्ट विसरू नकोस, उद्या तर खरी मज्जा येणार आहे. पार्थ म्हणतो, मज्जा येणार की तुम्ही माझी मज्जा घेणार हेच तर मला कळत नाहीये. जीवा म्हणतो, असं का बोलतोयस? तर पार्थ म्हणतो, तू मला तर माहीत आहे ना, या गोष्टी मला काही जमत नाही आणि मग तुम्ही सर्वजण माझी मज्जा घेणार आहात. तर जीवा म्हणतो, नाही नाही, अरे आता तू एकट्या कुठे आहेस? तुझी मांजर आहे ना तुझ्यासोबत, आणि ती तर फोटो काढण्यात सॉलिड एक्सपर्ट आहे. अरे फोटो काढून घेण्यात ती चॅम्पियन आहे, चॅम्पियन. तिच्या हात कोणीही धरू शकत नाही आणि उद्या तुझ्यातल्या बोक्याला एवढं कम्फर्टेबल करेल ना ती, की उद्या तुमचीच हवा असेल बघ, तू कळेल तुला. अरे उद्याच्या प्रीवेडिंग शूटमध्ये फक्त तुझीच हवा असेल. अरे खाऊन टाकशील रे तू आम्हाला. आता मात्र पार्थला कॉन्फिडन्स आलेला असतो. पार्थ आता देवासमोर पुन्हा एकदा हात जोडतो आणि म्हणू लागतो, देवा, लक्ष असू देत रे तुझं. तर त्यानंतर आता जीवा देवासमोर ठेवलेली पत्रिका हातात घेतो आणि पार्थला म्हणू लागतो, दादा, पत्रिका बघ ना, किती छान दिसते ना? पार्थ म्हणतो, हो ना, खरंच किती छान छापली आहे ना? तर जीवा आठवण करून देत म्हणतो, दादा, तुला आठवतं का रे, मागच्या वेळी वसुत्याने पत्रिका फाडून टाकली होती, परंतु आता वसुत्या तसं काहीही करणार नाहीत, कारण आई गेल्यावेळी तिच्यावर कसली वैतागली होती आणि हे तर तिच्या चांगलंच लक्षात असेल. त्यामुळे यावेळी अजिबातच हिम्मत करणार नाही पत्रिकेला हात लावायची. आता हा प्रसंग पार्थलाही आठवतो आणि म्हणूनच पार्थ वसुत्या आणि रम्याच्या रूमच्या दिशेने येतो आणि दरवाजा वाजवतो. आता लगेच रम्या दरवाजा उघडते आणि पाहते तर पार्थ आलेला असतो. पार्थला पाहून रम्या म्हणते, पार्थ, अरे ये ना. असं म्हणताच पार्थ आतमध्ये येतो. पार्थला रम्या विचारते, काय झालंय पार्थ? काही हवं होतं का तुला? तर पार्थ रम्याला म्हणतो, मला काही नकोय, मीच काहीतरी द्यायला आलो आहे. आता रम्या आणि वसुत्याला काहीच कळत नाही, परंतु त्याचवेळी पार्थ त्यांच्या लग्नाची पत्रिका रम्यासमोर धरतो आणि म्हणू लागतो, ही पत्रिका देण्यासाठी आलो आहे. आता पार्थ ती पत्रिका रम्यासमोर दाखवत रम्याला म्हणतो, मागच्या वेळी ही पत्रिका वसुत्यांच्या हाती दिली होती, परंतु त्यावेळी वसुत्याने ती पत्रिका फाडली होती, परंतु यावेळी एकच सांगतो की ही पत्रिका फाडून ही नाव वेगळी करण्याचा प्रयत्नही करू नका. आता हे ऐकल्यानंतर रम्याला धक्काच बसतो. तर वसुत्या पार्थला म्हणतात, पार्थ, अरे त्यावेळची परिस्थिती वेगळी. तर आता रम्या म्हणते, एक मिनिट आई, असं म्हणत आता रम्या पार्थला म्हणते, पार्थ, एक तर पत्रिका फाडण्याचा वेडेपणा मी केला नव्हता आणि दुसरं म्हणजे पार्थ, आता पत्रिका फाडण्याचा विषयच येत नाही, कारण मी आता बदलली आहे, स्वतःच बदल घडवला आहे. पार्थ म्हणतो, बदलली अशील तर काही हरकत नाही, पण तुझ्यातला हा अचानक झालेला बदल मी मान्य नाही करू शकत. तर रम्या म्हणू लागते, काही हरकत नाही, कारण मी जर तुझ्या जागी असते तर मी सुद्धा असाच वेळ घेतला असता आणि आज तू सुद्धा तोच वेळ घेत आहेस. तू वेळ घेऊ शकतोस, तुला हळूहळू कळेल की खरंच मी बदलली आहे. पार्थ, खरं सांगू का, तुझ्या मागे मागे फिरणं, तुला मिळवण्यासाठी केलेले भाबडे प्रयत्न, हे सगळं करून आता मी थकली आहे खरं. तर आता हा सगळा विषयच मी सोडून दिला आहे. आता पार्थ रम्याकडे पाहतो. तर रम्या म्हणते, मला माहीत आहे तुला हे पटणार नाही, पण खरंच मी बदलली आहे. आता पार्थला अजूनही विश्वास वाटत नसतो. रम्या पार्थला म्हणते, काय झालं? तुझा अजूनही विश्वास बसत नाहीये का? एक मिनिट आई, ही पत्रिका घे. असं म्हणत आता रम्या पार्थचा हात धरते, त्याला रूममध्ये घेऊन येते, आपलं कपाट उघडते आणि पार्थला म्हणते, बघ, इथे तुला काही आठवणी दिसतायत का?
तुझे खोटो माझे खोटो लहानपणी, तू मला दिलेली गिस किंवा मी तुला दिलेली गिस यापैकी काहीतरी आहे का? इथे नाही ना, काहीच नाहीये. कारण पार्थ, आता ते तुला काहीच दिसणार नाही. कारण आता माझं मलाच कळून चुकलं आहे की माझ्या एकतर्फी प्रेमाने काहीच होऊ शकत नाही. माझ्या एकतर्फी प्रेमाला काहीच अर्थ नाहीये. आता मला कळालं आहे की प्रेमाचं नातं कसं की एकमेकांना आनंद देणार, हो एकमेकांचा हात घट्ट धरणार, हो जसं तुझं आणि काव्याचं आहे. पण मला आता कळतंय की मी उगाचच तुला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आता नाही. आता नियतीच्या मनात जे असणार तेच घडणार आहे. ते कोणीही बदलू शकत नाही, मी सुद्धा नाही. आता रम्याच्या बोलण्यावर पार्थचा काही अजूनही विश्वास बसत नसतो. तर रम्या पार्थला म्हणते, पार्थ मी खरंच मूव्ह ऑन झाली आहे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तर पार्थ म्हणतो, हे जर तसं झालं असेल तर काहीच हरकत नाही, उलट चांगलंच आहे. पण आता तुमच्यामधला बदल पाहून खरंच छान वाटतंय आणि तुम्ही दोघेही माझ्या आईबाबांना मदत करताय, त्यासाठी खरंच थॉक्स. तर आता रम्या नाटक करत म्हणते, थॉक्स. पार्थ, अरे तू आम्हाला थॉक्स म्हणतोयस का काय? हे नाही, थॉक्स वगैरे चालणार नाही. अरे आपल्या घरचं लग्न आहे, मग त्यात थॉक्स का आले? तर आता पार्थ म्हणतो, बरं तुम्ही आता आराम करा, उद्या लवकरच हॉलवर जायचं आहे, मी येतोच, गुड नाईट असं म्हणत पार्थ तिथून निघून जातो. तर आता वसू त्या रम्याकडे पाहतात. रम्याच्या मनात नक्की काय चालू असतं वसू आत्यांना काहीच कळत नाही. आता वसू आत्या दरवाजा बंद करतात आणि रम्याला म्हणतात, रम्या अगं तुझं काय चाललंय? तू अशी डायरेक्ट पार्थला तुझ्या कपाटाकडे घेऊन आलीस, मला तर धडकीच भरली होती. अगं तुझ्या कपाटात ते खोटो असं म्हणत वसू आत्या पाहतात. तर कपाटात कुठेच खोटो नसतात. वसू आत्या म्हणतात, रम्या हे काय आहे आणि तू कधी केलेस? रम्या तुला कळतं का? रम्या काहीच बोलत नाही. तर वसू आत्या म्हणतात, ही घे, गेल्यावेळी ही पत्रिका मी फाडली होती, आता ही पत्रिका तू फाडायची आहे, घे. रम्या हातात पत्रिका घेते आणि म्हणू लागते, आई अगं ही पत्रिका वगैरे फाडून काहीच होत नाही, कारण मी या सगळ्याच्या पुढे गेली आहे. वसू आत्या म्हणतात, काय रम्या काय म्हणालीस? रम्या म्हणते, हो कारण मी या सगळ्याच्या खूप पुढे गेली आहे. असं म्हणत रम्या आता तिच्या कपाटातील तिने बनवलेली पत्रिका वसू आत्यांच्या हाती देते. वसू आत्या ते पाहून घाबरतात. ते म्हणतात, काय चाललंय रम्या, हे तू काय करतेस? हे रम्या म्हणते, हो ही आहे पत्रिका. वसू आत्या म्हणतात, काय आहे रम्या हे? रम्या म्हणते, आई अगं इतकं सहज सोपं आणि मराठीत लिहिले तरी तुला वाचता येत नाहीये का? थांब मी तुला वाचून दाखवते. शुभ विवाह. पार्थ आणि रम्या. आता जोराचा वारा सुटतो आणि नकळतच वसू आत्यांच्या हाती असणारी पार्थ आणि काव्याच्या लग्नाची पत्रिका खाली पडते आणि हातात उरते ती रम्या आणि पार्थच्या लग्नाची पत्रिका. रम्या खुश होते आणि म्हणू लागते, आई अगं तू पाहिलंस ना, आता तुझ्या हातातील पार्थ आणि काव्याच्या लग्नाची पत्रिका खाली पडली आणि तुझ्या हातात राहिली ती माझ्या आणि पार्थच्या लग्नाची पत्रिका. म्हणजेच तारे वारे सगळं काही माझ्या बाजूने आहेत, माझ्या दिशेने वळले आहेत. म्हणजे लवकरच माझं आणि पार्थाचं लग्न होणार आहे, अगदी माझ्या मनासारखं होणार. असं म्हणत रम्या खुश असते, ती हसू लागते. तर वसू आत्या रम्याला जाणीव करून देत म्हणतात, हा योगायोगही असू शकतो. रम्या म्हणते, काय? वसू आत्या म्हणतात, हो हा योगायोगही असू शकतो. रम्या, समजा मला सांग, माझ्या हातून ही पत्रिका खाली न पडता जर तुझ्या आणि पार्थच्या लग्नाची तू छापलेली पत्रिका खाली पडली असती तर? रम्या म्हणते, काय म्हणालीस? वसू आत्या म्हणतात, हो ही पत्रिका न खाली पडता जर तू दिलेली पत्रिका खाली पडली असती तर रम्या वसू आत्यांना म्हणते, तर तुझा हा हातही राहिला नसता. आता हे ऐकून वसू आत्यांना धक्काच बसतो. रम्या वसू आत्यांच्या हातातील पत्रिका हातात घेते. त्या पत्रिकेवरून हात फिरवतच ती म्हणू लागते, लग्नानंतर होईलच प्रेम. असं म्हणत त्या पत्रिकेवर किस करत आता ती पत्रिका घेऊन रम्या तिथून निघून जाते. आता वसू आत्या विचार करू लागतात. रम्याच्या अशा वागण्यामुळे वसू यांना रम्याची काळजी वाटत असते.
रम्या अशी का वागत आहे, रम्याच्या वागण्याचा नक्की काय परिणाम होऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करून वसू आत्या घाबरून गेलेल्या असतात. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनी आणि जीवाचं प्रीवेडिंग शूट. आता त्या प्रीवेडिंग शूटमध्ये नंदिनी अगदी जुन्या हिरोईनप्रमाणे तयार झालेली असते आणि जीवा ही दोघांचंही लूक अगदी साजेस असतो आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलेले असतात. एकमेकांना फोन करण्यापासून ते एकमेकांना लायब्ररीत भेटण्यापर्यंत, तर जुन्या काळात रमाने फोटोशूट करण्यापर्यंत दोघंही एकमेकांच्या प्रेमाचे प्रत्येक क्षण जपून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. जीवा नंदिनीचे फोटो काढत असतो आणि ते प्रत्येक फोटो नंदिनीला दाखवत असतो. नंदिनीला सुद्धा ते फोटो भरपूर आवडलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ आणि काव्याचं प्रीवेडिंग शूट. पार्थ त्याच्या बाईकवर बसून काव्याची वाट पाहत असतो आणि त्या क्षणी काव्या अगदी खूप छान तयार होऊन पार्थ जवळ आलेली असते. ती पार्थच्या खांद्यावर हात ठेवून उभी असते. तर त्या दोघांच्या प्रीवेडिंग शूटसाठी त्यांनी एक खूप छान ठिकाण निवडलेलं असतं आणि तिथे त्यांचा फोटोशूट चालू असतं. काव्या आणि पार्थचा फोटोशूट. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवाचा. आता नंदिनीने चहा घेतलेला असतो, तर त्यानंतर नंदिनी एक गोड चहा पिते आणि त्यानंतर जीवासाठी देते. आता इकडे पार्थ आणि काव्या यांची फोटोशूट. काव्या एका स्कूटरवर बसलेली असते, तर पार्थ तिच्या मागे येऊन बसतो आणि त्यांचं फोटोशूट चालू असतं. तर दुसरीकडे नंदिनी जीवासाठी बुके घेऊन येते आणि बुके घेऊन येत आता ती जीवाला प्रपोज करत तो बुके देत आपल्या प्रेमाची कबुली देते. आता जीवाही खुश असतो. तर दुसरीकडे पार्थ तयार होऊन काव्याची वाट पाहत असतो आणि काव्या अगदी क्यूट खूप छान परीप्रमाणे तयार होऊन पार्थच्या समोर येते आणि आता पार्थ मात्र काव्याचं हे रूप पाहून तिच्यामध्ये हरवून गेलेला असतो. पार्थ हात पुढे करत काव्याचा हात हातात घेत त्या दोघांचाही रोमॅन्टिक डान्स चालू असतो. तर दुसरीकडे इकडे नंदिनी आणि जीवाचाही कपल डान्स चालू असतो. तर इकडे पार्थ आणि काव्याचाही कपल डान्स चालू असतो. एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेले हे चौघेही आपल्या आठवणीची शिदोरी आपल्यासोबत ठेवण्यासाठी प्रीवेडिंगचा घाट घातलेला असतो आणि खूप छान पद्धतीने तयार होऊन हे चौघेही प्रीवेडिंग शूट करत असतात. नंदिनीचा हात हातात घेत जीवाने नंदिनीला बुके देत प्रपोज करत 7 जन मासाठी तिची साथ मागितलेली असते. प्रत्येकाने आपापल्या पार्टनरला सरप्राईज देत प्रेमाची कबुली देत एकमेकांच्या साथीसाठी, एकमेकांची आयुष्यभर साथ देण्यासाठी एकमेकांचे हात हातात घेत रोमॅन्टिक होत रोमॅन्टिक डान्स करत प्रीवेडिंग शूट चालू असतं. पार्थने काव्यासाठी एक स्पेशल असा सरप्राईज केक आणलेला असतो. त्या केकवर काव्यार्थ असं लिहिलेलं असतं. आता दोघांनी मिळून तो केक कट करत एकमेकांना केक भरवत आपलं नातं सेलिब्रेट केलेलं असतं. तर त्यानंतर आता पार्थ काव्यासाठी गिटार वाजवत असतो आणि हे पाहून काव्या पार्थमध्ये हरवून गेलेली असते. आता काव्याही पार्थसाठी गिटार वाजवते. दोघांनीही एकमेकांसाठी आवडीनिवडी जप्त एकमेकांसाठी सरप्राईज दिलेली असतात. तर दुसरीकडे जीवा नंदिनीच ही फोटोशूट चालू असतं. एकमेकांच्या खांद्यावर विसावा घेत आपल्या प्रेमाची आठवण कायम ठेवण्यासाठी खूप निसर्गाच्या सानिध्यात छान पद्धतीने फोटोशूट केलेलं असतं. तर हॉलवर आता नंदिनी, जीवा, पार्थ आणि काव्याच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली असते. बोर्डही लावलेला असतो. प्रेमानंतरच्या लग्नात तुमचं स्वागत आहे. जीवा, नंदिनी, पार्थ आणि काव्या यांचं प्री वेडिंग शूट काल खूप छान पार पडलं असं म्हणत आता सर्वच जण त्यांची वाट पाहत असतात. नंदिनीच्या आश्रमातील सर्वच जणी आलेल्या असतात आणि आता हॉलवर रंगणार असतो तो म्हणजे नंदिनी आणि काव्याच्या मेहंदीचा सोहळा. आणि सर्वच जण आता नंदिनी, काव्या देशमुख आणि मोहिते कुटुंबाच्या सर्वांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले असतात. आता हॉलवर सर्वजण आलेले असतात आणि आता एंट्री होते धनंजय मोहिते यांच्या दोन्ही लेकी काव्या आणि नंदिनी आपल्या आई वडिलांसोबत हॉलमध्ये आलेले असतात. आता हॉलवर येताच
त्यांचं जंगी स्वागत केलं जातं. रेखाताई त्या दोघींचं औक्षण करतात आणि त्या दोघींचं कौतुक करत त्यांचं हॉलवर स्वागत करतात. तर त्यानंतर आता नंदिनीच्या आईवडिलांचे स्वागत चालू असतं. तर इकडे नंदिनी आणि ज्यावेळी काव्या पुढे येतात आणि स्वागतासाठी जो बॅनर लावलेला असतो त्यावर लिहिलेलं वाचून त्या दोघीही खुश होतात. प्रेमानंतरच्या लग्नात तुमचं स्वागत आहे आणि म्हणून दोघी तिथे फोटोही काढतात. तर देशमुखांच्या घरची लगबग आपल्याला पाहायला मिळते. मालिनी ताईंची लगबग चालू असते. आता आशाताई मदतीला असतातच, परंतु मुलांची काही अजून तयारी झालेली नसते आणि म्हणूनच मालिनी ताई आवाज देत म्हणतात, अरे मुलांनो, झाली की नाही तुमची तयारी? अरे बायकांसाठी तरी लवकर निघा. जीवा, पार्थ, अरे कुठे आहात? मोहित त्यांच्या पोरी पोहोचल्याही असतील तिथे आणि तुमची अजून तयारीही झाली नाही. तर आता जीवा आणि पार्थ तिथे येताच मालिनी ताई म्हणतात, अरे काय चाललंय? तुम्हा दोघांचं एवढा वेळ लागतो का तयार व्हायला? त्या पोरी तुमची वाट पाहत असतील, तुम्हाला कळते का? तर आता जीवा म्हणतो, बघू देत ना मोहित त्यांच्या मुलींना, आमची वाटच बघू देत, कारण आम्हाला सुद्धा असंच त्यांनी ताटकळत ठेवलं होतं काल. तुला माहीत आहे का प्री वेडिंगला किती वेळ लावला होता? तिथे आम्हाला त्यांनी वाट बघायला लावली होती. मग आज त्यांना वाट बघू देत, काहीच हरकत नाही. तर पार्थ म्हणतो, हो ना, काय मग ती काव्या किती उशिरा आली? मी किती वाट बघत होतो प्री वेडिंगसाठी. तर मालिनी ताई म्हणतात, तू तर काही बोलूच नकोस रे. अरे प्री वेडिंगला काव्याने उशीर केला की तू उशीर केलास? सांग बरं, तू उशिरा गेला होतास हे तुझ्या लक्षात आहे ना? तर आता पार्थ म्हणतो, विसरूनच गेलो होतो, सोडून दे ना तो विषय. तर मालिनी ताई म्हणतात, बरं, परंतु मला सांगा युग कुठे आहे? तर जीवा आणि पार्थ एकत्रच म्हणतात, त्याला आम्ही हाकलून दिला आहे. मालिनी ताई म्हणतात, अरे काय बोलताय? तर पार्थ म्हणतो, हो, बेदखल केला आहे. या संपूर्ण प्रॉपर्टीतून त्याला बेदखल केला आहे. मालिनी ताई म्हणतात, असं नका रे करू. तो खरंच किती लहान आहे आणि तुम्ही एवढा त्रास देताय. त्याला समजून घ्यायला व तुमच्यापेक्षा तो वयाने लहान आहे. मग मोठ्या भावंडांनी समजून घ्यायला हो. तर जीवा म्हणतो, लहान काय बोलतेस आई? तू युग आणि लहान काही लहान वगैरे नाहीये आणि आम्ही त्याला समजून घ्यायचं. तर पार्थ म्हणतो, तो काय म्हणाला हे तरी तुला माहीत आहे का? जीवा म्हणतो, हो ना, आम्हाला तो विचारतोय हनीमूनला कुठे जाणार. तर आता हे ऐकताच मालिनी ताईंना हसायला येतं. पार्थ म्हणतो, तू काय हसतेयस? अगं तो आहे केवढात, याचं वय काय, बोलतोय काय? असं म्हणत दोघेही युगच्या विरोधात बोलत असतात. तर पार्थ म्हणतो, आणि आई, तुला माहीत आहे का तो मला काय म्हणतोय? तुम्ही एकमेकांना बोका म्हणता काय? मांजर म्हणता काय? फिसकारलेली मांजर, फिसकारलेला बोका म्हणजे चकाचक बाई, पसारेवाला. मग तुम्ही हे पत्रिकेत का नाही छापलं? असं छापलं असतं तर लोकांनाही कळालं असतं. लोकांनाही कळू दे. असं बोलल्यानंतर आम्ही काय त्याला घरात ठेवणार आहोत? हाकलं त्याला, म्हटलं आम्ही निघ तू. असं म्हणत त्याला आम्ही घराच्या बाहेर काढलं आहे आणि बेदखल केला आहे. तर जीवा म्हणतो, असं बोलला तो आता तर त्याला बघूयाच. आणि आई, तू तर आता बघच, त्याचं फक्त लग्न ठरून दे, मग बघ आम्ही काय करतो ते. तर मालिनी ताई म्हणतात, हो का? त्याच्या लग्नात तुम्हाला जो गोंधळ घालायचा ना तो घाला. त्याच्या लग्नाला उशीर आहे, वेळ आहे, पण तुमच्या लग्नाच्या विधींना तरी वेळेत पोहोचत. चला निघूयात. तर आता जीवा म्हणतो, हो निघूयात, पण त्या वसू आत्या आणि रम्या कुठे आहेत? नाहीतर म्हणणार की आम्हाला न विचारताच निघून गेलेत. तर मालिनी ताई म्हणतात, हो, त्यांना अगोदर विचारावं लागेल. असं म्हणत मालिनी ताई वसू आत्या आणि रम्याला आवाज देतात. तर रम्या आवाज देत म्हणते, हो मामी, बोल ना. तर मालिनी ताई म्हणतात, रम्या, अगं तुझी तयारी झाली आहे का? आणि वसुताई तयार आहेत का? आपण निघूयात, चला. तर आता रम्या म्हणते, नाही, आईला तयार व्हायला थोडा वेळ लागेल. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही पुढे निघा, आम्ही येतोच. मालिनी ताई म्हणतात, बरं सगळं लॉक वगैरे करून याल ना? तर रम्या म्हणते, हो मामी, आम्ही लॉक करून येतो. आता मालिनी ताई रम्यावर विश्वास ठेवतात, आशाला आवाज देतात आणि पुन्हा एकदा
तिघंही देवाचा आशीर्वाद घेत घराबाहेर पडतात. मालिनी ताई म्हणू लागतात, चला लवकर, त्या युगने तिथे काय गोंधळ घालून ठेवला असेल काय माहीत नाही, तर तो गोंधळ घालण्या अगोदर आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला हवं. आता मालिनी ताई, जीवा, पार्थ घराबाहेर पडताच रम्या लगेच खाली येते आणि देवासमोर उभी राहते. तर दुसरीकडे हॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं धनंजय मोहिते आणि शारदाताई यांचं अगदी जय्यत स्वागत केलं जातं. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं आता रम्या देवासमोर उभी राहून मोबाईलकडे पाहत असते. तर त्याचवेळी वसू आत्या त्या ठिकाणी येतात आणि वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या का खोट बोललीस? अग मी तर केव हाचीच तयार होते. तूच तर मला म्हणालीस ना की रूममध्ये बसून राहा, का असं करतेस सांग ना. तर रम्या म्हणते, कारण शेवटच्या माणसावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आई. तर वसू आत्या रम्याला म्हणतात, म्हणजे? तर वसू आत्यांना रम्या म्हणते, म्हणजे जर शेवटची व्यक्ती घरातून बाहेर पडण्या अगोदर गॅस बंद करायला विसरून गेली तर घरात मोठा स्फोट होऊ शकतो. आता रम्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर वसू आत्यांना धक्काच बसतो. वसू आत्या रम्याकडे पाहू लागतात. तर रम्या पुढे म्हणते, समजा नळ बंद करायचं राहून गेलं तर घरात पाणी साचू शकतं आणि म्हणतात ना, घराबाहेर जाताना समी शांत करून जावं असं म्हणत रम्या समीकडे पाहत म्हणते, देशमुखांच्या आनंदावर थोडीशी फुंकर मारते असं म्हणत रम्याने आता देवासमोर ठेवलेल्या समीच्या वाती विझवलेल्या असतात. हे पाहून वसू आत्यांना धक्काच बसतो. वसू आत्या म्हणतात, रम्या. तर रम्या वसू आत्यांकडे लक्ष न देता एक नव्हे तर दोन्हीही समीच्या वाती विझवत आता देशमुखांच्या आनंदावर तिने फुंकर मारलेली असते. तर दुसरीकडे हॉलवर सर्व विधींना सुरुवात होण्या अगोदरच नंदिनी आता गणपती बाप्पासमोर आरती करते, त्याच औक्षण करते आणि त्यानंतर बाप्पाला हळद कुंकू वाहत, फुलं वाहत, हात जोडत प्रार्थना करत म्हणते, बाप्पा, आतापर्यंतचे सगळे कार्यक्रम अगदी निर्विघ्नपणे पार पडलेत. यापुढे सुद्धा तुझी साथ अशीच असू देत. आजचा कार्यक्रम भरवण्यासाठी येतो. तर नंदिनीच्या आवडीचा वडापाव जीवा घेऊन आलेला असतो. तर आता हळद कुटत असताना रम्या तिच्या हातात असणारी हळदीची हळकुंड खाली टाकत असते आणि राग व्यक्त करत असते. आणि हे पाहून वसू आत्यांना धक्काच बसतो. आता रम्याची पुढची चाल नक्की काय असेल? आणि या सगळ्या चालीमध्ये सुद्धा नंदिनी आणि जीवा, पार्थ आणि काव्या यांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.